नमस्कार मित्रांनो, भारतीय न्याय संहिता 2023 मध्ये आपण टेरिटोरियल ज्युरिडिक्शनचा कन्सेप्ट बघत आहोत, जो सेक्शन 1 सबसेक्शन 3 मध्ये दिलेला आहे, ज्याचा करस्पॉन्डिंग सेक्शन इंडियन पिनल कोड मध्ये सेक्शन 2 आहे, ज्याच्यामध्ये 3 इसेन्शियल इन्ग्रेडियंट आहेत. पहिलं म्हणजे एव्हरी पर्सन, दुसरं ऍक्ट ऑर ओमिशन आणि तिसरं म्हणजे विदिन इंडिया. त्यापैकी एव्हरी पर्सनचा जो कन्सेप्ट आहे तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे, तो डिटेलमध्ये आपण डिस्कस केलेला आहे. आय होप तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला असेल. ह्या व्हिडिओमध्ये आपण ऍक्ट ऑर ओमिशन आणि विदिन इंडियाचा कन्सेप्ट बघणार आहोत. त्यापैकी ऍक्ट आणि ओमिशन जर बघितलं तर ऍक्ट जो टर्म आहे तो पॉझिटिव्ह टर्म आहे, मीन्स टू डू समथिंग, काहीतरी करणे. म्हणजेच त्याच्यामध्ये सिंगल ऍक्ट येणार नाही, बट इट ऑल्सो इन्क्लूड्स सिरीज ऑफ ऍक्ट्स. ओमिशन जी टर्म आहे ती निगेटिव्ह टर्म आहे, मीन्स नॉट टू डू समथिंग. त्याच्यामध्ये दोन पार्ट येतात. पहिलं येतं मॉरल ओमिशन आणि दुसरं येतं लिगल ओमिशन. एखाद्या व्यक्तीने जर मॉरल ओमिशन केलं तर भारतीय न्याय संहितेच्या ज्या तरतुदी आहेत त्याला लागू होत नाहीत. पण एखाद्या व्यक्तीने जर लिगल ओमिशन केलं, म्हणजे कायद्याने जर त्याला सांगितलेलं असेल आणि ड्युटी इम्पोज केलेली असेल की तू बाबा एखादा ऍक्ट कर, आणि तो ऍक्ट जर त्यांनी केला नाही तर लिगल ओमिशन होतं. आणि जर लिगल ओमिशन एखाद्या व्यक्तीने जर केलं तर भारतीय न्याय संहितेच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या त्याला अट्रॅक्ट होतात आणि ते त्याला ऍप्लिकेबल होतात. त्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल घ्यावं लागेल. आता असं पकडा की एस आणि के नावाचे दोन मित्र आहेत. दोघंही एकत्र शिक्षण घेत असतात. दोघंही एकत्र शिक्षण घेताना 12वी पर्यंत एकत्र शिक्षण घेतात. 12वी पर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर ते त्यांची डिग्री कोर्सेस परस्यू करत असतात. डिग्री कोर्सेस परस्यू करून झाल्यानंतर ते दोघंही जॉबच्या शोधात असतात. त्यापैकी एस नावाचा जो मित्र आहे त्याला जॉब मिळतो. पहिल्याच इंटरव्ह्यू तो क्रॅक करतो आणि त्याला जॉब मिळतो. पण के नावाचा जो मित्र असतो तो भरपूर इंटरव्ह्यूज देतो, पण एकाही इंटरव्ह्यू मध्ये त्याचं सिलेक्शन होत नाही. त्याच्या मागे फायनान्शियल क्रायसिस पण असतं. त्यामुळे तो ह्या सगळ्याला वैतागतो आणि एकदा एस नावाच्या मित्राकडे जातो. एस नावाच्या मित्राकडे गेल्यानंतर तो त्याला म्हणतो की बाबा, मी भरपूर इंटरव्ह्यूज दिले, माझ्या मागे फायनान्शियल क्रायसिस सुद्धा आहे, मी भरपूर इंटरव्ह्यू दिले पण एकाही इंटरव्ह्यू मध्ये माझं सिलेक्शन होत नाही. मी आयुष्याला खूप वैतागलेलो आहे आणि त्यामुळे मी असं ठरवलेलं आहे की मी आता माझं आयुष्य संपवणार आहे. तो एस नावाचा मित्र जो असतो तो त्याला म्हणतो, तुला जे काही करायचे ते कर, तू मला ते काही सांगू नको. आता दुसरी सिच्युएशन अशी घ्या, जेव्हा के नावाचा जो मित्र आहे तो एस नावाच्या मित्राकडे येतो. मित्राकडे आल्यानंतर तो त्याला सांगतो, मी आयुष्याला वैतागलेलो आहे, मी माझं आयुष्य संपवणार आहे. एस नावाचा जो मित्र आहे तो त्याला म्हणतो की मित्रा, आतापर्यंत तू आयुष्यात जे काही निर्णय घेतलेले आहेत तुझं एकही निर्णय चुकलेला नाही. आता सुद्धा मला असं वाटतं तू जो काही निर्णय घेतलेला आहे तो बरोबरच आहे. तुला काही मदत पाहिजे का? हे धर पॉयझनची बॉटल घे आणि तू मरून जा. पहिल्या सिच्युएशन मध्ये तो त्याला मदत करत नाही, पण के स्वतःहून पॉयझन घेतो आणि तो मरतो. इन दॅट केस व्हॉट ऑफेन्स एस हॅज कमिटेड, अँड इन धिस केस ही हॅज गिवन द बॉटल ऑफ पॉयझन टू हिज फ्रेंड. व्हॉट ऑफेन्स एस हॅज कमिटेड. आता पहिल्या सिच्युएशन मध्ये जर तुम्ही बघितलं तर एसनी मॉरल ओमिशन केलेलं आहे. त्यामुळे भारतीय न्याय संहितेच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या त्याला ऍप्लिकेबल होणार नाहीत. तो स्वतःहून त्याच्यामध्ये काही त्यांनी ऍक्ट केलेलं नाही. पण दुसऱ्या सिच्युएशन मध्ये त्यांनी स्वतःहून त्या मित्राला पॉयझनची बाटली दिलेली आहे आणि त्याच्यामुळं अबेटमेंटचा ऑफेन्स त्यांनी कमिट केलेला आहे. आणि त्या कारणास्तव भारतीय न्याय संहितेच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या त्याला ऍप्लिकेबल होणार आहेत. आणि हे जे ऍक्ट आणि ओमिशन जे आहे ते भारतीय न्याय संहितेच्या तरतुदीच्या प्रोव्हिजनच्या कॉन्ट्ररी पाहिजे. आता तिसरं इसेन्शियल इन्ग्रेडियंट जे आहे ते विदिन इंडिया किंवा टेरिटरी ऑफ इंडिया, ज्याची कन्सेप्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या तरतुदीमध्ये दिलेली आहे. पहिलं आहे जॉग्राफिकल टेरिटरी, जे आर्टिकल 1 मध्ये दिलेलं आहे, आणि दुसरं आहे मॅरिटाईम टेरिटरी, जे आर्टिकल 297 मध्ये दिलेलं आहे. आर्टिकल 297चं जर वर्डिंग वाचलं तर क्लॉज 1 मध्ये एक डिक्लेरेशन असं केलेलं आहे. ते म्हणजे असं की ऑल लँड्स, मिनरल्स, अदर थिंग्स ऑफ द व्हॅल्यू अंडरलाइंग द ओशन विदिन द टेरिटोरियल वॉटर्स, कॉन्टिनेंटल शेल्फ
अँड एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन शॅल व्हेस्ट इन युनियन ऑफ इंडिया. आणि क्लॉज 3 मध्ये पार्लमेंटला पॉवर दिलेले आहेत की टेरिटोरियल वॉटर्सचे जे काही लिमिट्स आहेत ते टाइम टू टाइम त्यांनी डिसाईड करायचं आहे. ह्या पॉवरचा यूज करून त्यांनी मॅरिटाईम झोन ऍक्ट 1976 इनॅक्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते लिमिट्स डिसाईड केलेले आहेत. आता जर आपण बघितलं तर टेरिटोरियल वॉटर्स, कॉन्टिनेंटल शेल्फ किंवा आपण कंटिजियस झोन म्हणतो त्याला, किंवा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, हे काही संविधानाने डिफाईन केलेले नाहीत. पण टेरिटोरियल वॉटर्सचं जे काही लिमिट्स आहेत ते पार्लमेंटने डिसाईड केलेले आहेत त्या ऍक्टच्या अनुषंगाने. त्या पद्धतीने सर्वात प्रथम ते 3 नॉटिकल माइल्स होतं, त्यानंतर ते 6 नॉटिकल माइल्स करण्यात आलं आणि आता जे आहे ते 12 नॉटिकल माइल्स आहे. टेरिटोरियल वॉटर्स इज नाव 12 नॉटिकल माइल्स फ्रॉम द बेस लाईन. आता तुम्ही जर हा डायग्राम बघितला तर तुम्हाला कळतं की बेसलाईन पासून 12 नॉटिकल माइल्स हे टेरिटोरियल वॉटर्स आहे. त्यानंतर बेसलाईन पासून 24 नॉटिकल माइल्स म्हणजेच टेरिटोरियल वॉटर्सला लागून 12 नॉटिकल माइल्स पुढं कंटिजियस झोन आहे आणि बेसलाईन पासून 200 नॉटिकल माइल्स हे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे. तर एखाद्या व्यक्तीने जर टेरिटोरियल वॉटर्स किंवा कॉन्टिजियस झोन मध्ये म्हणजे 24 नॉटिकल माइल्सच्या आत एखादा गुन्हा केला तर भारतीय न्याय संहितेच्या तरतुदी त्याला ऍप्लिकेबल होतील. टेरिटोरियल ज्युरिडिक्शनचा कन्सेप्ट म्हणजेच सेक्शन 1 सबसेक्शन 3 त्याला ऍप्लिकेबल होईल. पण जर एखाद्या व्यक्तीने 24 नॉटिकल माइल्सच्या पलीकडे एखादा गुन्हा केला तर इंटरनॅशनल लॉच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या त्याला ऍप्लिकेबल होतील आणि भारतीय न्याय संहितेच्या ज्या तरतुदी आहेत त्या त्याला ऍप्लिकेबल होणार नाहीत. या तरतुदी क्लिअरली समजून घेण्यासाठी आपल्याला एक फेमस केस जाणून घेणं महत्वाचं आहे, द केस ऑफ एनरिका लेक्सी. याच्या फॅक्ट्स थोडक्यात अशा होत्या की एक बोट होती जी इंडियामध्ये रजिस्टर झालेली होती, ज्याच्यावर 11 लोक होती आणि ती केरला कोस्टवरती फिशिंग करत होती. फिशिंग करत असताना एक इटालियन शिप नेमली एनरिका लेक्सी एंटर इन टू द कंटिजियस झोन आणि ती जी इटालियन शिप होती त्या शिप जेव्हा 20.5 नॉटिकल माइल्स वरती होती तेव्हा इटालियन शिपनी इंडियन बोटवर फायरिंग सुरू केली आणि इंडियन बोटवरच्या 11 पैकी 2 लोक जागेवरच मेले. केरला पोलिसांनी त्यांच्या विरोधात एफआयआर लॉन्च केली आणि त्यांना अरेस्ट केलं. त्याच्या विरोधात इटालियन लोकांनी हायकोर्टात धाव घेतली आणि रिट पिटिशन दाखल केलं फॉर क्वॅशिंग ऑफ एफआयआर. आणि त्यांचं कंटेन्शन असं होतं की आवर शिप वॉज नॉट विदिन द टेरिटोरियल लिमिट्स ऑफ इंडिया, वी वर ऑन द कंटिजियस झोन. आणि त्याच्यामुळं भारतीय न्याय संहिता किंवा इंडियन पिनल कोडच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या आम्हाला लागू होणार नाही. त्यांचं जे काही रिट पिटिशन होतं ते हायकोर्टाने फेटाळलं. त्यानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले. सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की युनियन ऑफ इंडिया इज एंटायटल्ड टू प्रॉसिक्यूट देम. आय होप की हे जे राहिलेले 2 इसेन्शियल इन्ग्रेडियंट म्हणजे ऍक्ट अँड ओमिशन आणि विदिन इंडिया किंवा टेरिटरी ऑफ इंडिया हे तुम्हाला समजलेलं असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.